भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जगाला कळावा. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक मानवी जातीपर्यंत पोहोचावं या उद्देशाने आपण सुरू केलेलं गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण रोज एक व्हिडिओ बनवत असतो. सध्या आपण बौद्ध नित्य पूजा पाठ या विषयावर आपली व्हिडिओ चालू आहे. आज आपण रतनसुत्त पाली भाषेमध्ये आहे. रतनसुत्त या रतनसुत्तावर आज आपण पालीमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेट मराठीमध्ये याच्यावर आपण बोलणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि समर्पण झालं की या व्हिडिओला सुरुवात. सुखो बुद्धानुमुपादो सुखासधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धयोग 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या नित्यपूजा पाठ बौद्ध नित्यपूजा पाठ याच्यामधला आपण रतनसुत्त वर आपण आजचा व्हिडिओ तयार करतो सुरू करतो. यानादि भूतानि समागातानि भूमानि वा यानि वं अनन्तलिखे तथागतं देवमनुष्य पूजितं बुद्ध नमस्साम सुवतीय होतु. तर याचा मराठीमध्ये जे सर्व प्राणी असतील येथे भूमीवरील वा गगनात ऐका तथागत देव मनुष्य पूजती. बुद्धास वंदू सुखदाय होवो. बुद्धास वंदन करून वंदू सुखदाय होवो. जे सर्व प्राणी या विश्वामध्ये जगामध्ये असतील येथे भूमीवरी वा गगनात म्हणजे जमिनीवर किंवा या आकाशामध्ये त्यांना म्हणतात ऐका. तथागता देव मनुष्य पूजती. तथागताला देव लोक आणि मनुष्य हे सर्व पूजतात. बुद्धास वंदू सुखदाय हो. भगवान बुद्धाला वंदन करून आपण सर्व सुखी हो. पुढे दुसरा आहे यानादि भूतानि समागतानि भूमानि वं वा यानि व अनन्तलिखे तथागतं देव मनुष्य पूजितं धम्म नमस्साम सुवती होन्तु. जे सर्व प्राणी असतील येथे भूमीवरी वा गगनात ऐका तथागता देव मनुष्य पूजती. धम्मास वंदू सुखदाय हो. धम्माला शरण जा, बुद्धाला शरण जा, धम्माला शरण जा आणि सुखी व्हा. नंतर तिसरा आहे यानादि भूतानि समागतानि भूमानि वा यानि वं अनन्तलिखे सदैव भूता सुमना भवन्तु अथेपि सकच्च शृण्वन्तु भासितं. जे सर्व प्राणी असतील येथे
भूमीवरी वा गगनात ऐका ते सर्व प्राणी सुखी हो मनाने, सुखी हो मनाने ऐकोत हे भाषण सत्य माझे. जे सर्व प्राणी असतील ते हे सत्य भाषण त्यांनी ऐकून सुखी होत. पुढे 5 नंबर आहे, तस्मा हि भूता निसामेतं सभ्ये मेतं करोत मानुषिया पजाय देवाच रत्तोच हरन्ते ये बली तस्माहीने अखत्त अपमता. तुम्ही सर्व प्राणी मन लावून या मैत्री करा. पूर्ण मनुष्य लोकी रात्रंदिनी जे जपती तुम्हाला त्यांचे रक्षण अप्रमादे. त्यांचे करा रक्षण अप्रमादे. नंतर 6 मध्ये 6वी गाथा आहे, यं किंचि विहितं इदं वा हुरं वा सगेषु वा यं रतनं पत्तिनं पनितं नतो समं सात आस्थि तथागतेन इदंपि बुद्धेरतं पनितं एतन सज्जन सुवत्थी होंतो. जे कोणते वित्त इथे परत्र जे कोणते वित्त इथे परत्र की स्वर्गीय राहो अनमोल रत्न ना तुल्या त्यातील तथागताला बुद्धात ऐसे रत्नत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्य वाचे. म्हणजे खऱ्या भाषेचे. आणि शेवटची 7वी गाथा आहे, खयं विरागं अमंत पनितं यदज्जगा शक्युमुनि समाहितो न तेन धम्मेन समर्थि किच्च इदंपि धम्मे रत्नं पनितं एतेन सच्च सुवत्थी होंतो. 7 नंबर, जाळून मोहा पद अमृताचे जे शाक्य मुनीने सहप्राप्त केले धम्मास त्यांच्या तुलनेनं काही धम्मात ऐसे रत्नत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्य वाचे. अशा प्रकारे हे आपण रतनसूत्र पालीमध्ये आणि त्याचं मराठीमध्ये काही शब्द आहेत ते आपण बघूया. पालीमधले रतनसूत हे त्रिपिटकाच्या सुत्तपिटकमधील खुदक निकाय भागातील सुत्तनिपात नावाच्या ग्रंथात समाविष्ट आहे. काही शब्दार्थ अनलिखे अंतरिक्षात, रतो रात्र, पजाय प्रज्ञालोक, खयं शयनाश इदं येथे, भूतानी प्राणीमात्र भवंतु होवोत, सुनंत ऐकोत, पनित श्रेष्ठ वा किंवा शुचिशुद्ध
अशा प्रकारे पालीमधले याच्यातले शब्द आपण सांगितले आहेत. रतनसूत्र झाल्याच्यानंतर रतनसूत्र एकूण मला वाटते 13 आहे, 13 गाथा आहे. तर त्या आपण 13ही गाथा इथे घेणार आहोत. यं बुद्धे सेठो परिवनयी शुचिं समाधि मानतंतरिकयं माहु समाधिना तेन समो नच्च विज्जति इदंपि धम्मे रतनपनितं एतेन सच्च सुवत्थी होन्तु. त्याचा मराठीत अर्थ आहे, जी बुद्ध श्रेष्ठ शुभ वर्णिले समाधी ती सत्वर लाभदायी, त्या या समाधीसम अन्य नाही. धम्मात ऐसे रतनत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्य वाचे, म्हणजे माझ्या खऱ्या वाचेने कल्याण हो. आता नंबर 9 आहे. ए पुग्गला अट्ट संतं सतं पसत्था चत्तारि एतानि युगानि होन्ति ते दख्खनीयं सुगतस्स सावका एतेषु दिनानि महफलानि इदंपि संघे रतन पापनितं एतं सच्चेन सुवत्थी होन्तु. या अष्टव्यक्ती सुजना पसंत ज्यांच्या इथे 4 हात ज्यांच्या इथे 4 आहेत जोड्या, दानास ते योग्यची बुद्ध शिष्य, जया दान देणेही महाफलांचे, संघात ऐसे रत्नत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्य वाचे, माझ्या खऱ्या बोलण्याचे. दहाय. ए सुपस्सयुता मनसा दहेन निक्कमिनो गौतम शासनमि ये पतिपता अमंतं विज्ञयं लद्धं मुद्दा निबुन्ति उय्यमाना भुज्यमाना इदंपि संघे रतन पनितं एतेन सच्च सुवंती होन्तु. अशा पर्यंत 10. निष्क्रभ होऊन मनोबलाने धम्मात होती स्थिर गौतमाच्या, चाकून घेती पद अमृताचे, निर्वाण ध्येयास करून प्राप्त, संघास ऐसे रतनत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्य वाचे. आता 11वा आहे. येथिंदखिलो पठ्ठविशिस्तोसिया चतुंभी वातेहि कंपियो तथुपम सपुरिसं वदामि यो अरियं सच्चानि अवेच पश्यति इदंपि संघे रतनपनितं एतेन सच्च वज्जन सुवत्थी होन्तु. की स्तंभ जैसा नगरापुढील ना कम्म पावे, चहू वादळांनी त्या सत्पुरुषांच्या उपमा म्हणता ती
जे आर्य सत्य दृढ जाणतात संघात ऐसे रत्नत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्यवाचनाने, माझ्या सत्यवाणीने. पुढे 12 ये आर्य सत्यानि विभावयन्ति गंभीरपयेन सुदेशितानि इच्छन्ति कियच्चापि ते होन्ति मुसप्पमता न ते भवं अर्थमं अधीयन्ति इदम्पि संघे रतन पनितं एतेन सज्जन सुवंती होन्तो. 12 है. गंभीर प्रज्ञे उपदेशलेली ही आर्य सत्य जे भावतात होता कितीही जरी ते प्रमत नाते कधी अष्टम जन्म घेतील संघात ऐसे रत्नत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्यवचनाने, माझ्या सत्यवाचनेने. नंतर 13 आहे. सवावस्स दर्शनं संपदायं तयस्सु धम्मा जहिता भवन्ति सकायदिट्ठी विचिकीर्षतच्छं शीलं भक्तं वा इपि यदन्ति किंचि चतुः पायैः विपमुक्तो छं चाभिठानानि अभम्बोकान्तु इदम्पि संघे रतनपनितं एतेन सच्च सुवन्ति होन्तो. 13 होते जया सम्यक दृष्टी प्राप्त त्यांचे जरी हे उरलेत दोष देहात्मदृष्टी तशी ती कुशंका पूजा विधी हे विलयास जाते होतात ते 4 अपाय मुक्त पापे 6 होती अशक्य ज्या त्यांना संघात ऐसे रतनत्व श्रेष्ठ कल्याण हो या मम सत्यवचनाने, म्हणजे या सत्यवाणीने. तर याच्यामध्ये आपण शब्दाचा अर्थ बघू. काही शब्दार्थ. सुपयुक्ता म्हणजे सुप्रयुक्त स्थिर. दृढ निकामिनो निष्काम. शासनात धम्मात. यथिंदिखिलो यथा इदंखिल म्हणजे नगराच्या वेशीपुढील मजबूत दगडी खांब. चतुंबिद चाहू बाजूच्या कंपायमान न होणारा ततुपम त्या उपदेप्रमाणे. अशा प्रकारे आपण ह्या 13च्या 13चे आपण मराठीमध्ये आणि त्यांचे शब्दार्थ पाहिलेले आहेत. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि राहिलेला त्यातला काही भाग आहे ते एकूण 1 2 3 4 गाथा बाकी आहेत. त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गाथा टाकू.
आणि त्या गाथेचा अर्थ उद्याच्या व्हिडिओ जाऊन बघू. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. सर्व सबस्क्रायबर मित्रमंडळी, तसेच मला माझे चाहते मंडळी, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. परिवर्तन विचार तथागताचे सर्व मानवजातीच्या उपयुक्त असलेले हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं, मानवापर्यंत पोहोचावं या उद्देशानं गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ आजपर्यंत 500 व्हिडिओ आहेत. तर आपण ते व्हिडिओ बघावेत, लाईक करावेत, सबस्क्राईब करावेत आणि शेअर करावेत ही सर्वाला नम्र विनंती. जय भीम, जय भारत. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.